तर आपण कुठपर्यंत आलेलो? आपण काय शिकवत होतो? मॅम आपण पार्ट 2 च शिकत होतो. हा, पार्ट 2 चा आपण पहिला धडा चालू होता मॅम. हा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर ना. हो मॅम. बरं. आता दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर असं आपण शिकत होतो. ठीक आहे. तर आपण असं एक बनवलं, एक एक्सप्रेशन बनवलं जे कोणत्याही दोन त्रिकोणांसाठी लागू होतं. म्हणजे आपण A1 A2 घेतलं. A1 A2 म्हणजे एरिया, दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ. A1 हे पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि A2 हे दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. बरोबर आहे. आणि पहिल्यात आपण काय बघितलं की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याचा संगत पाया आणि उंची, पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं आहे ना. असं आपण बघितलं की दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काय करा, पहिल्या त्रिकोणाचा पाया घ्या, त्याची उंची घ्या, गुणाकार करा आणि खाली दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि त्याची उंची यांचा गुणाकार करायचा. असंच ना. दोन मॅम त्याचा फॉर्म्युला त्रिकोणांच्या सांगू का? क्षेत्रफळांचं गुणोत्तर. हा सांगा. क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर B1 इंटू H1 पाऊन B2 इंटू H2. बरोबर. A1 छेद A2 बरोबर B1 गुणिले H1 भागिले B1 B2 गुणिले H2 असतं. B1 गुणिले H1 आणि भागिले B2 गुणिले H2 असं. बरोबर है ना. बरोबर की नाही? येस मॅम. असंच येतो ना फॉर्म्युला. बघा हा फॉर्म्युला. आता याच्या पुढे आणखी काय आपल्याला शिकायचंय बघा. हे क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे A1 छेद A2 असं आपण मानूया. दोन्ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ आहेत B1 गुणिले H1 भागिले B2 गुणिले H2. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढे काय माहिती आहे का, कधी कधी आपल्याला त्रिकोण जे दिलेले आहेत, जे दोन त्रिकोण आपल्याला दिलेले असतात ते कधी कधी ना समान पाया किंवा समान उंचीचे पण असू शकतात. म्हणजे काय बघा, काही काही दोन त्रिकोण दिलेत तर त्याचं तुम्हाला पाया आणि उंची सारखी देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला समजा हे दोन त्रिकोण दिले, दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर काय करा. काय समान असेल तर उंची. बघा हा तर बेसिक फॉर्म्युला आहे तुमचा. मेन फॉर्म्युला हाच आहे. A1 छेद A2 बरोबर B1 गुणिले H1 भागिले B2 गुणिले H2. हा मेन फॉर्म्युला आहे. पण त्याच्यामध्ये समजा आणखी काही कंडिशन अटी आल्या मग त्या फॉर्म्युलामध्ये काय बदल होतो. म्हणजे समजा कधी असं असेल की दोन त्रिकोण दिलेत पण त्यांची उंची सारखी आहे दोघांची पण, किंवा कधी कधी असं होईल की दोन त्रिकोणांचा पाया सारखा आहे, मग त्या सूत्रामध्ये काय बदल होईल कळतं का. सूत्र कसं बदलेल त्याप्रमाणे, अटीप्रमाणे. पहिली अट अशी आहे की जर दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर काय होईल. तर काय होईल, काय नाही होणार. बघा आता हे दोन त्रिकोण आहेत, ABC आहे दिसतो. हा एक त्रिकोण आहे ABC है ना, आणि दुसरा त्रिकोण आहे PQR है ना. आता त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर आपण घेतलं तर एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर त्रिकोण ABC चा पाया गुणिले उंची, पाया गुणिले उंची. आता बघा पाया BC आहे, उंची AD आहे इथे. बरोबर आहे. याची उंची AD आहे ना. बरोबर की नाही. येस मॅम. येस मॅम. बघा एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर ABCचा पाया. ABCचा पाया आणि उंची घ्यायची. ABCचा पाया कोणता दिसतो. ABCचा पाया आकृती बघा. ABCचा पाया कोणता आहे BC आणि उंची कोणती आहे BC नाही उंची हा BC पाया आणि उंची AD. आणि PQR चा पाया कोणता
QR. QR. आणि उंची कोणती आहे? PS. पण तुम्हाला इथे दिलंय काय माहितीये का, एडी आणि PS या दोघांची पण लांबी सारखी आहे. म्हणजे एडी पण 5 सेंटीमीटर असेल तर PS पण 5 आहे. दोघांची उंची Hच आहे. H1 H2 अशी वेगवेगळी नाहीये, म्हणजे त्यांची लांबी सारखी आहे थोडक्यात. H1 H2 म्हणजे काय, तर एक 3 असेल तर दुसरी 4, वेगवेगळी. H1 H2 आपण का वापरतो, कारण एकाची उंची वेगळी दुसऱ्याची वेगळी, पहिल्याची वेगळी दुसऱ्याची वेगळी. पण आता दोन्हीकडे H दिलाय, याचा अर्थ एबीसी ची उंची पण H आहे आणि PQR ची उंची पण H आहे. याचा अर्थ ती सारखी आहे. म्हणजे एडी जर 5 सेंटीमीटर असेल तर PS पण काय आहे, PS ची लांबी पण 5च आहे. एडीच आहे. एडी जेवढी आहे ना तेवढीच PS आहे. मग जर एडी आणि PS दोन्ही जर सारख्या असतील तर काय होईल, म्हणजे इथे पण 5 असेल, इथे पण 5 असेल, दोन्हीची उंची 5-5 आहे, तर ते दोघं काय होणार, अंशातून छेदातून कॅन्सल होणार. कॅन्सल. आणि मग राहणार काय, फक्त काय उरणार, फक्त पाया. येस मॅम. उंची कॅन्सल झाल्या, मग फक्त काय उरणार, पाया उरणार. म्हणजे तुम्हाला हे असं सूत्र मिळतं बघा. आपलं मेन जे सूत्र होतं ते कसं होतं, ते फार कळायला काय असं कठीण नाहीये, खूप सोप्या गोष्टी आहेत. ते तर लॉजिक आहे तुमचं, कॉमन सेन्स आपण बोलू शकतो. बघा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराएवढं असतं. पण समजा उंची समान असेल, उंची समान असेल तर उंची कॅन्सल होणार वर अंशातून छेदातून, कारण उंची सारखी आहे. मग राहणार काय, उंची सारखी आहे म्हटल्यानंतर पाया राहणार, B1 छेद B2 है ना. आणि जर पाया समान असेल तर उंची पाया समान असेल तर पाया कॅन्सल होणार. पाया समान असेल तर B1 B2 सेम आहे, म्हणजे ते कॅन्सल होणार अंशातून छेदातून. A1 A2 छेद H1 आणि H2 राहणार, म्हणजे उंचीच्या प्रमाणात येणार. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे उंचीच्या प्रमाणात येणार. कधी, जेव्हा पाया समान असतो. आणि जेव्हा उंची समान असते तेव्हा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पायाच्या प्रमाणात असतं. कळलं? उंची समान असेल तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पायांच्या प्रमाणात, आणि जेव्हा पाया समान असेल तेव्हा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे उंचीच्या प्रमाणात. ठीक आहे. आता आणखी एक तिसरी कंडिशन की दोन्ही समान आहे, म्हणजे पाया पण समान आणि उंची असं पण असतं कधी कधी. ते तुम्हाला पुढच्या याच्यात कळेल की कसं पाया समान आणि उंची समान असेल तर काय होईल, A1 छेद A2 एकाच एक, कारण दोन्ही कट होणार. B1 H1 B2 H2, याच्यामध्ये B1 B2 पण सारखा आहे, H1 H2 पण दोन्ही पण सारखे आहेत. मग काय राहणार इथे, एकाच एक राहणार. म्हणजे A1 आणि A2 1/1 म्हणजे काय माहितीये का, थोडक्यात बघा, नीट लक्ष द्या. जेव्हा दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची दोन्ही जर सारखी असेल, याचा अर्थ त्यांचं क्षेत्रफळच सारखं आहे. म्हणजे तुम्ही जर तिरकस गुणाकार केला तर तुम्हाला हे मिळतं, A1 गुणिले 1 A1, A2 गुणिले 1 A2, म्हणजे A1 बरोबर A2. A1 बरोबर A2 याचा अर्थ काय, की पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं आहे, कसं आहे, सारखं. कारण बघा ना, कॉमन सेन्स आहे की जर पाया आणि उंची सारखी असेल तर ऑब्व्हियसली क्षेत्रफळ कशी असणार आहे, दोन्ही त्रिकोणांची सारखीच असणार, क्षेत्रफळ सारखी येणार जर पाया आणि उंची समान असेल. किंवा तुम्हाला गुणोत्तर विचारलं तर ते एकाच एक येणार. अशा 3 कंडिशन आपल्याला दिलेल्या आहेत. उंची समान असेल, म्यूट करा. उंची समान असेल तर काय होणार, उंची समान असेल तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पायांच्या प्रमाणात असणार. दुसरी अट आहे की जर पाया समान असेल, दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असेल तर त्या उंचीच्या प्रमाणात येणार. बरोबर आहे.
आणि तिसरी अट आहे की जर दोन्ही समान असतील, पाया आणि उंची, तर याचा अर्थ त्या दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळच समान असते किंवा त्यांचं गुणोत्तर एकाच एक असतं. कळलं? हो मॅम, कळलं कळलं. सोपं आहे ना, काय नाही एवढं काय कठीण नाही. ठीक आहे, आता इथे हो मॅम, सोपं आहे, कळलं. दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असेल तर, आता इथे तुम्हाला आकृती दिली बघ. एक त्रिकोण हा मोठा एबीसी दिलेला आहे, एबीसी. ठीक आहे, एबीसी. आता या एबीसी त्रिकोण दिल्या आणि एक छोटा त्रिकोण दिलाय, हा पीएबी दिसतो दुसरा त्रिकोण, दुसरा हा त्रिकोण पीएबी है ना. आता मोठा जो एबीसी आहे, हा एबीसी, त्याचा पाया बघा, उंची ही आहे, सीडी उंची आहे त्याच्यामध्ये, आणि पाया ती उंची कोणत्या पायावर टाकलेली आहे? दोन त्रिकोण नीट बघा, एक हा त्रिकोण आहे एबीसी, त्याचं जर क्षेत्रफळ पाहिजे तर त्याचा पाया ए कोणता घेणार? पाया ए बी घेणार, बरोबर आहे. आणि उंची कोणती येस आहे मॅम, त्याची? AB. ही आहे, सीडी उंची आहे, बरोबर आहे. आणि दुसरा त्रिकोण जो आहे, दुसरा त्रिकोण हा आहे पीएबी. पीएबी चा पाया कोणता आहे? पाया एबीच आहे बघा, दोघांचा पण पाया एबी आहे आणि उंची याची पीक्यू आहे, याची उंची पीक्यू आहे, याची उंची सीडी आहे, पण दोघांचा पाया सारखा आहे बघा, एबी एबी, म्हणजे पाया समान आहे, समान पायांचे त्रिकोण आहेत हे दोन्ही पण. कळतं ना, समान पाया आहे की नाही. एक मोठा त्रिकोण आहे त्याचा पण पाया एबीच आहे, आणि जो पीएबी आहे त्याचा सुद्धा पाया एबीच आहे. म्हणजे हे दोन्ही त्रिकोण समान पाया असणार आहेत, एबी एबी. त्यामुळे एबी एबी कॅन्सल होणार आणि फक्त H1 H2. म्हणजे काय? समान लांबीच्या पायांच्या, किंवा हे लांबीच्या नको, समान पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ त्याच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणजे पाया समान असतील, समान पाया असतील, तर त्यांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ ही उंचीच्या प्रमाणात असणार, आणि उंची समान असेल तर पायांच्या प्रमाणात. समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. कळतं का हे? समान उंची असेल तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पायांच्या प्रमाणात, समान पाया असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे उंचीच्या प्रमाणात. ठीक आहे, तर हे ते आपल्याला काही, आपल्याला काही आता इथे रिकाम्या जागा, इथे बॉक्स भरायचे, ते आपण बघूया. आता आधी ना पहिले त्रिकोण बघायचे कोणते, ते त्रिकोण इथे मार्क करून घ्यायचे. पहिला हा त्रिकोण कोणता आहे आणि त्याच्यामध्ये पाया आणि उंची शोधायची, कुठे कुठे आहे पाया कोणता घेणार, उंची कोणता. पहिला जो आहे तो एबीसी, एबीसी म्हणजे पूर्ण मोठा त्रिकोण आहे हा, ए बी सी आहे. आता याचा पाया आणि उंची कोणती घेणार तुम्ही? पाया कोणता घेणार? मॅम, मी सांगू का? पाया बीसी, मॅम, पाया BC गुणिले AR. AR, बरोबर. आणि दुसरा हा त्रिकोण आहे एपीक्यू, एपीक्यू चा पाया हा बघा, मॅम, ह्याचा पाया PQ आणि AR. याचा पाया PQ आणि उंची बघा, उंची सेम आहे AR. म्हणजे हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. समान उंचीचे बोलल्यावर उंची निघून जाते आणि मग काय शिल्लक राहणार? पाया, BC चे PQ. म्हणजे हे पाय ह्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पायांच्या प्रमाणात येणार, कारण त्यांची उंची समान आहे म्हणून पायांच्या प्रमाणात. कळलं? येस मॅम. येस मॅम. आता ही दुसरी आकृती जी आहे याच्यामध्ये पहिला त्रिकोण LMN दिलेला आहे, LMN म्हणजे हा त्रिकोण. तर या LMN मध्ये पाया कोणता घ्यायचा? MN पाया, मॅम, MN आणि LP उंची. ठीक आहे. आता दुसरा जो त्रिकोण आहे तो आहे DMN. हा,
एम आणि डी क्यू. पाया उंच आहे का? DMN पाय पाया. एम एन आणि डी क्यू. मॅम एम एन पाया आणि उंची DQ. DQ. बरोबर. आता हे कसे आहेत? समान पायांचे की समान उंचीचे त्रिकोण आहेत? मॅम समान उंची पायाचे. समान पाया. त्यामुळे पाया निघून जाणार आणि मग राहणार उंची. LP चे DQ. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत उंचीच्या प्रमाणात. ठीक आहे. आता बघा इथे तिसरं काय दिलंय? बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे. म्हणजे हा जो M आहे तो AB चा मध्यबिंदू आहे. म्हणजे हे AM आणि BM कसं असणार? हा मध्यबिंदू असल्यानंतर AM ची लांबी आणि BM ची लांबी कशी असणार? M मध्यबिंदू समान. आहे याचा अर्थ समान. सारखी. पूर्ण जर 10 हो मॅम सेंटीमीटर समान असेल, येईल. हा AB पूर्ण 10 असेल तर हे 5-5 असणार. AB 8 असेल तर 4-4 असणार असं. त्यानंतर तुम्हाला दिलंय CM ही त्रिकोण ABC ची मध्यगा आहे. CM ही मध्यगा आहे. मध्यगा याचा अर्थ काय? मध्यगा म्हणजे काय? कोणत्याही त्रिकोणाच्या बाजूचा मध्यबिंदू म्हणजे हा MAB चा मध्यबिंदू आहे. तो बरोबर समोरच्या शिरोबिंदूला जोडून जो रेषाखंड तयार होतो ती मध्यगा असते. म्हणजे कोणत्याही त्रिकोणामध्ये बाजूचा मध्यबिंदू, आता हा समजा ABC असेल तर ABC चा हा समजा D मध्यबिंदू आहे तर तो D A ला जोडला की ही मध्यगा होणार. तसंच AC चा मध्यबिंदू घेतला मी E, तो B ला जोडला की ही सुद्धा एक मध्यगा होते. म्हणजे कोणत्याही बाजूचा मध्यबिंदू, त्रिकोणाच्या कोणत्याही बाजूचा मध्यबिंदू समोरच्या शिरोबिंदूला जोडला ना, शिरोबिंदू कळतो जसं ABC शिरोबिंदू आहेत, हे 3 बिंदू आहेत ना, ते शिरोबिंदू आहे. तर हा जो AB चा मध्यबिंदू आहे M, तो मी कोणाला जोडला? M कोणाला जोडला? सी ला. समोरच्या शिरोबिंदूला, C ला. मॅम समोर C ला. बरोबर त्याचा C आहे ना, C शिरोबिंदू आहे. त्या समोरच्या शिरोबिंदूला जोडल्यानंतर जी CM तयार होते ना, त्या CM ला काय म्हणायचं? मध्यगा. मध्यगा. मध्यगा म्हणजे कोणत्याही बाजूचा मध्यबिंदू आणि समोरील शिरोबिंदू जोडून जे बनते ती मध्यगा असते. आता इथे CM मध्यगा आहे. ठीक आहे. बरं, मध्यगा आहे आणि आपल्याला डायरेक्ट त्यांनी दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं, हे जे छोटे 2 त्रिकोण तयार झालेत त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारलंय. ठीक आहे. आता गुणोत्तर आपल्याला क्षेत्रफळांचं विचारलंय पण उंची कुठे दिली? आपल्याला उंची दिली नाहीये कोणत्याच त्रिकोणाची. पण मग उंची आपण इथे काढायची. मी इथे उंची काढते. ठीक आहे. तर मी C मधून येणारी अशी सरळ उंची काढते अशी. ठीक आहे. बरोबर, उंची काढली मी. ही CM मध्यगा आहे, उंची नाहीये. इथे मी D नाव देते. CD ही उंची आहे. कळतंय? आता मला सांगा, पहिला त्रिकोण जो दिलेला आहे AMC, तो पहिला त्रिकोणाच्या पाया काय आहे आणि उंची काय आहे ते सांगा. AMC म्हणजे हा एम पाया आणि सीडी उंची. या त्रिकोणाचा पाया हा AM पाया आहे आणि CD उंची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो त्रिकोण आहे BMC असा त्रिकोण. आता मुलं इथे कन्फ्युज होतात. हा बघा, हा आहे BMC. बघा, BMC जो त्रिकोण आहे ना, नेहमी लक्षात ठेवायचं. एक गोष्ट मी सांगते ती लक्षात ठेवायची. बघा, BMC जो त्रिकोण दिसतोय तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? बघा, त्रिकोणाचे प्रकार आपण शिकलो. लघुकोन त्रिकोण असतो, काटकोन त्रिकोण असतो आणि विशालकोन त्रिकोण असतो. तर हा जो BMC तुम्हाला दिसतोय तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? विशालकोन त्रिकोण. बरोबर, विशालकोन त्रिकोण. कारण तो बघा, तुमचा जो लघुकोन त्रिकोण असतो, लघुकोन त्रिकोण असतो तो आपला असा असतो. बरोबर आहे. काटकोन त्रिकोण असा आहे आणि विशालकोन त्रिकोण असा असतो.
लघुकोन त्रिकोणाची उंची आहे ना नेहमी त्रिकोणाच्या आत असते. म्हणजे आता समजा मी या त्रिकोणाची उंची मला काढायची तर ती आत येणार. जशी या त्रिकोणाची आली बघा, एएमसी दिसतो त्रिकोण, पहिला जो त्रिकोण आपण काढला एएमसी, तो लघुकोन त्रिकोण आहे. त्यामुळे ती जी सीडी आहे ती त्याची उंची आहे ती त्रिकोणाच्या आतच आहे. ठीक आहे. काटकोन त्रिकोणाची जी उंची असते ना ती त्रिकोणाची बाजूच त्याची उंची असते. म्हणजे एक पाया असतो. आता समजा हा डीईएफ असेल काटकोन त्रिकोण, तर हा पाया घेतो आपण आणि ही उंची घेतो. म्हणजे त्रिकोणाची बाजूच उंची असते. वेगळी उंची काढायची गरजच नसते काटकोन त्रिकोणामध्ये, कारण तीच तर उंची असते परपेंडिक्युलर. म्हणजे लंब तर तोच येतो ना सरळ डी मधून. कळतं का? म्हणजे त्रिकोणाची बाजू हो हीच मॅम उंची असते, कळतंय. वेगळी हो मॅम, उंची काढायची कळतंय. गरज नसते. आता हा समजा विशालकोन त्रिकोण आहे आणि पी मधून मी जर उंची काढली तर ती कुठे जाते? त्रिकोणाच्या अशी सरळ लंब असतो ना, उंची म्हणजे लंब असतो. तो तुम्ही कसा पण नाही काढू शकत, सरळ येतो. त्यामुळे तो कुठे जातो? त्रिकोणाच्या उंची कुठे जाते? त्रिकोणाच्या बाहेर. बघा विशालकोन त्रिकोणाची उंची ही त्याच्या बाहेरच असेल. जिथे विशालकोन त्रिकोण बनतो तो जर पाया हा घ्यायचा, क्यूआर पाया घ्यायचा असतो आणि ही उंची घ्यायची पीएस. कारण विशालकोन त्रिकोणामध्ये उंची तुम्ही काढायला गेलात तर ती बाहेरच जाणार. असा विशालकोन त्रिकोण असेल आणि उंची तुम्ही काढायला गेलात, कारण उंची अशी नाही काढू शकत, उंची ही लंब असते, ती सरळच येणार. त्यामुळे ती नेहमी त्रिकोणाच्या बाहेर असते. कळते का? येस मॅम. आता मला सांगा, हा जो बीएमसी त्रिकोण आहे, पाया तोच घ्यायचा तेवढाच. पाया कोणता घ्यायचा? हा क्यूआर एवढाच पाया असतो. आता तुम्ही बोलाल इथपर्यंत पाया घेते S7, तसं नसतं. कारण त्रिकोणाची बाजू ही पाया असते. पाया कोणता घेणार तुम्ही? पाया क्यूआर घेणार. कोण आहे? सॉरी मॅम, तो चुकीने आला होता. कोण आला होता? हो मॅम, चुकून आला होता, सॉरी. विशालकोन त्रिकोणाची उंची कुठे असते? त्रिकोणाच्या बाहेर. बाहेर. लघुकोन त्रिकोणाच्या आत असते. काटकोन त्रिकोणाची जी बाजू असते तीच त्याची उंची असते आणि विशालकोन त्रिकोणाची बाहेर असते. हा जो बीएमसी आहे त्याचा पाया कोणता घेणार आणि उंची कोणती? पाया एम घेऊ बीएमसीचा मॅम पाया. आणि सीडी उंची. पाया बीएम घेणार. हा एवढा, कारण हा त्रिकोण आहे ना तुमचा, सीडी हा उंची. त्रिकोण आहे. हा त्रिकोण जो आहे त्याच्यातून सी मधून अशी उंची आली तर ती सीडी होणार. आणि बीएम पाया आणि सीडी उंची, म्हणजे हे सुद्धा समान उंचीचे त्रिकोण आहेत. मग सीडी जाणार, बरोबर, कारण दोघांची उंची सीडीच आहे. मग राहणार एएम आणि बीएम. पण एएम आणि बीएम पण सारखंच आहे बघा ना, कारण हा मध्यबिंदू आहे एम. मग एएम ची लांबी जेवढी असणार तेवढीच बीएम ची असणार, कारण एम मध्यबिंदू आहे. म्हणजे एम जर 5 असेल तर बीएम पण काय असणार आहे? 5. बीएम सुद्धा 5. 5च. मग याचा अर्थ हे पण कॅन्सल होणार. म्हणजे तुम्हाला जे ह्याचं गुणोत्तर मिळणार ते 1:1 मिळणार. कळते का? मॅम, कारण 1:1 ना? पाया समान नाहीये त्यांचा. हा 1:1. पाया समान नाहीये, पाया वेगवेगळे आहेत, पण पायांची लांबी सारखी आहे ना. पाया एकाचा एएम आहे, दुसऱ्याचा बीएम आहे, उंची सारखी आहे सीडी, पण पाया जरी वेगवेगळे असले तरी त्यांची लांबी सारखी आहे, कारण मध्यबिंदू आहे ना एम. एएम आणि बीएम सारखं आहे. कळते का? हो मॅम, कळतंय. हो मॅम. कळलं सर्वांना हे? हो मॅम, कळलं. काय आहे? हो मॅम. व्हेरी गुड. आता पूर्ण आपला 1.1 जो आहे ना तो याच्यावरच आहे सगळं. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरावरच आहे. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला ओळखायचं पाया कोणती, उंची कोणती, काय समान आहे आणि त्याप्रमाणे काय गुणोत्तर येणार ते आपल्याला लिहायचं. एकदम सोपं आहे 1.1. कळलं?
हो मॅम कळलं. हो मॅम. बघूया आपण 1.1 काय दिले पहिलं गणित. बघा 1.1 साठी 3-4च गोष्टी लक्षात ठेवायच्या. दोन त्रिकोणांच्या पायांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या, म्हणजे दोघांपैकी काही सारखं नसेल तर हे सूत्र वापरायचं. A1/A2 बरोबर B1 गुणिले H1 B2 गुणिले H2. दोन्ही पण वेगवेगळे असेल, पाया पण वेगळे, उंची पण वेगळी, त्याच्यासाठी हे सूत्र. उंची समान असेल तर हे सूत्र. उंची समान असेल तर पायांच्या प्रमाणात, आणि पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात, आणि दोन्ही समान असतील तर दोन्हीचं क्षेत्रफळ सारखं असेल. अशा 4 गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या. कळलं? 4 ही सूत्र. हो मॅम कळलं. येस मॅम. हो मॅम कळलं. बघ आता बघा पहिलं गणित. एका त्रिकोणाचा पाया 9 आहे, उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. म्हणजे काहीच सारखं नाहीये बघा, पाया उंची दोघांचे पण वेगवेगळे. मग कोणतं सूत्र वापरणार? तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढा. असे आपण नंबर देऊया. ठीक आहे. पहिलं आपलं सूत्र जे आहे ते असं आहे. पहिल्याला A1/A2 बरोबर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. दुसऱ्याला पाया समान असेल किंवा उंची समान असेल. उंची समान असेल तर A1/A2 बरोबर पायांच्या प्रमाणात, म्हणजे B1/B2. उंची कट होणार कारण उंची समान आहे. पाया समान असेल, हे डोक्यात असं एकदम पक्क ठेवायचं. काय फार काय नाहीये याच्यामध्ये, लॉजिक आहे फक्त. ते लक्षात ठेवण्यासारखं पण नाही, तुम्ही लॉजिकली पण हे सांगू शकता. आणि चौथं, पाया उंची दोन्ही समान असतील तर. दोन्ही समान असतील तर काय होतं? दोन्ही समान असल्यावर काय होतं? क्षेत्रफळ समान आहे. गुणोत्तर एकास एक येतं मॅम. एकाच एक बरोबर. जेव्हा क्षेत्रफळ समान होतात तेव्हा गुणोत्तर पाहिजे तर ते एकाच एक येतं. गुणोत्तर पाहिजे तर एकाच एक, आणि किंवा क्षेत्रफळ समान. तर आता पहिल्या गणितासाठी तुम्ही पहिलं सूत्र वापरणार, बरोबर ना? A1 छेद, कारण दोन्ही वेगवेगळे आहेत. येस मॅम. B1 9 आहे, H1 5 आहे. पहिल्या त्रिकोणाचा पाया म्हणजे B1 ही H1 आहे, आणि B2 10 आहे आणि H2 6 आहे. B1 गुणिले H1 B2 गुणिले H2. फक्त किमती टाका. 9 गुणिले 5 आणि 10 गुणिले 6. इथे फक्त 5 1 5, 5 2 10 भाग लागतो. 3 2 7, 3 3 9. 3 8 4 येतं. 3 1 3 आणि 2 2 4. 3 8 4 असं गुणोत्तर येतं A1/A2. कळलं? आता हे काय फार हे नाही, सोपं आहे काय. आता पुढचं गणित बघू. आता आकृत्या चालू होणार आहे तुम्हाला दुसऱ्यापासून. बघा आता हे दोन्ही त्रिकोण जे ABC आहे, ABC म्हणजे हा त्रिकोण आहे, आणि दुसरा त्रिकोण दिलेला आहे ADB म्हणजे हा. हे दोन्ही काटकोन त्रिकोण आहेत बघा. काटकोन त्रिकोण आहेत ना दोन्ही? येस मॅम. हो मॅम. आणि कोणत्या, बरोबर. आता हे पाया आणि उंची बघा. ABCचा पाया कोणता घेणार? ABCचा पाया BC. BC.
नाही नाही नाही, आकृती नीट बघा. एबीसीचा हा बीसी पण घेऊ शकता. मॅम ए बी AB पाया आहे का? आणि उंची ए बी मॅम ABC ची सी बी मगाशी मॅम. मी सांगितलं ना, काटकोन त्रिकोणामध्ये त्याची बाजू असते तीच, एक पाया असतो आणि ही उंची असते. म्हणजे हा असतो तो पाया असतो आणि ही उंची असते. काटकोन त्रिकोणात उंची त्या त्रिकोणाची बाजू म्हणजेच उंची असते. वेगळी उंची काढायला लागत नाही काटकोन त्रिकोणामध्ये. मग काय उंची घ्यायची? बी बीसी, सीबी किंवा बीसी घ्या. बरोबर. आणि एडीबीचा पाया ए बी एबी आणि मॅम उंची AB एडी आणि मॅम उंची AD. एबी एबी जाणार कारण समान पायांचे त्रिकोण आहे ते. मग राहणार बीसी आणि एडी. आता यांची लांबी दिली आहे फक्त तुम्हाला. बीसी किती दिली आहे बघा, ती फक्त टाकावी लागेल इथे. किमती टाका, ज्या किमती तुम्हाला दिल्या असतील तर टाकायच्या, नाही दिल्या तर असं एवढंच ठेवायचं. 4 आणि एडी 8 दिले, तर 4 एके 4 4 2 8 म्हणजे एकाच 2 असं गुणोत्तर येतं तुमचं. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी आणि एरिया ऑफ त्रिकोण एडीबी च गुणोत्तर. एकाच 2 लिहा किंवा 1/2 लिहा. 1/2 लिहिलं तरी चालेल. कळलं? येस मॅम. तिसरं गणित. तिसऱ्या गणित थोडं वेगळं आहे. इथे तुम्हाला कोणत्याही त्रिकोणांचं गुणोत्तर विचारलं नाहीये, तर इथे तुम्हाला एका उंचीची लांबी विचारली, म्हणजे क्यूटी काढायला सांगितलं. क्यूटी एवढ्या याची लांबी विचारली. ठीक आहे. क्यूटी किती आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय काय दिलंय? आरक्यू दिलंय. हा आरक्यू 6 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. पीएस दिलेला आहे. पीएस पण 6च आहे. आणि हा PR दिलेला आहे 12. बघा इथे काय लॉजिक वापरायचं माहितीये का? मी एक सांगते तुम्हाला कसं गंमत असते. समजा एखाद्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला पाहिजे, तर आता एक विशालकोन त्रिकोण असेल समजा. नीट लक्ष द्या, हे थोडं वेगळं गणित आहे. विशालकोन त्रिकोण आहे, बरोबर आहे, ABC. आता याचं जर क्षेत्रफळ मला पाहिजे, एरिया ऑफ त्रिकोण ABC, तर हा जर मी पाया घेते BC, बघा पाया म्हटलं ना, पाया, तर त्रिकोणाचा पाया म्हटलं तर क्षेत्रफळासाठी त्रिकोणाचा पाया म्हणजे खालचीच बाजू जी खाली असते तोच पाया घ्यायचा असा त्याचा अर्थ नाही. क्षेत्रफळासाठी तुम्ही त्रिकोणाची कोणतीही बाजू पाया म्हणून घेऊ शकता. म्हणजे जर तुम्ही BC पाया घेताय ना, बघा BC तर त्रिकोणाची बाजू आहे, म्हणजे तो सुद्धा मी पाया घेऊ शकते. आणि उंची जी BC वर येणार ती A मधून येणार, अशी सरळ जी बाहेर जाणार त्रिकोणाच्या, बरोबर आहे, ही अशी बाहेर जाणार. पण समजा मी BC पाया न घेता समजा मी AC पाया घेतला, बघा AC पण मी घेऊ शकते पाया, हा सुद्धा पाया घेऊ शकते. त्रिकोणाची कोणतीही बाजू मी पाया घेऊ शकते क्षेत्रफळासाठी. मग AC पाया जर घेतला तर AC वरची जी उंची असणार ती B मधून जाणार, ती B मधून गेल्यावर ती सरळ जाणार, अशी ती त्रिकोणाच्या आत येणार उंची. बघा उंची बाहेर कोणती येते, जी विशाल कोणाच्या इथे जर हा पाया जर पकडला ना तुम्ही BC, तर ती उंची खाली बाहेर जाते तुमच्या त्रिकोणाच्या बाहेर. पण जर AC पाया घेतला तर AC वर जी उंची टाकणार ती तुमच्या त्रिकोणाच्या आतच येणार, BE. आणि कळते का मी काय बोलते? कळलं? कोणताही पाया तुम्ही घेऊ शकता. तुम्ही AB पण पाया घेऊ शकता. AB वर जर तुम्ही पाया घेतला तर उंची जी आहे ना ती खूप अशी बाहेरच जाणार, इथे पण बाहेरच जाणार जर AB पाया घेताय. फक्त आतमध्ये कोणती येणार? AC पाया जर तुम्ही घेतला तर ती उंची आतमध्ये येणार. बाकी दोन्ही पाया जर तुम्ही घेतले, BC घेतला किंवा AB घेतला, तर ती उंची त्रिकोणाच्या बाहेर जाते, कारण हा विशालकोन त्रिकोण. फक्त विशालकोन त्रिकोणातच असं होतं. बाकी लघुकोन त्रिकोणामध्ये तर तुमची उंची तिन्ही पण उंची कुठल्याही पायावरची घ्या, सगळ्या आतमध्येच येणार त्रिकोणाची. काटकोन त्रिकोणाची
2 पाया घेतले तर ते जाऊ दे, ते तुमच्या डोक्यावरून जाईल. फक्त एवढं लक्षात ठेवा की पाया जो घेताय त्याप्रमाणे उंची बदलते. म्हणजे पाया जर बीसी घेताय तर उंची ही अशी येणार बाहेर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणताही पाया घ्या आणि त्याच्यावरची उंची घ्या, जर एकाच त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे तर ते सारखंच येणार. म्हणजे काय, आता समजा मी बीसी पाया घेतला, समजा बीसी पाया घेतला आणि मी क्षेत्रफळ काढलं. बी इथे आहे, मी बीसी पाया घेतला आणि ही एडी उंची घेतली है ना. तर बीसी पाया घेऊन आणि एडी उंची घेऊन जो माझं क्षेत्रफळ एबीसीचं मिळणार आहे, त्रिकोण एबीसीचं जे क्षेत्रफळ मिळणार आहे ते एसी पाया घेऊन, एसी पाया घेतला, पाया एसी घेऊन ही बी उंची घेतली आणि मी क्षेत्रफळ काढलं याच त्रिकोणाचं, सेम त्रिकोणाचं, तर क्षेत्रफळ बदलत नाही कारण एकच त्रिकोण आहे ना. पाया आणि उंची तुम्ही जरी बदलली तरी क्षेत्रफळ बदलत नाही. कळते का? कारण त्रिकोण एकच आहे. त्रिकोणाचं जर क्षेत्रफळ तुम्ही कोणता पण पाया घ्या आणि त्याच्यावरची उंची घ्या, क्षेत्रफळ तर सारखीच येणार आहे. कळलं का? म्हणजे पाया तुम्ही बीसी घ्या, एडी उंची घ्या, किंवा एसी पाया घ्या, बीई उंची घ्या, दोन्ही वेळेला क्षेत्रफळ कशी येणार? सारखी. क्षेत्रफळ सारखीच येणार. कळलं का? मग आपण इथे इथे काय करायचं माहितीये का, बघा एकच त्रिकोण घ्यायचंय पण 2 प्रकारे त्याचं क्षेत्रफळ काढायचंय. कोणता त्रिकोण दिसतोय इथे तुम्हाला? विशाल कोण त्रिकोण कोणता दिसतोय? नाव सांगा त्या त्रिकोणाचं. इथे विशाल कोण त्रिकोणाचं नाव सांगा याच्यामध्ये. त्रिकोण पी क्यू आर. त्रिकोण पी PQR. क्यू आर. हा त्रिकोण आहे तुमचा मेन. पी क्यू आर कसं काढणार? कोणता पाया घेणार? आर क्यू. हा पाया घ्या. मॅम आर खाली क्यू. जो आहे तो आर क्यू पाया घ्या पीएस. आणि त्याच्यावर पीएस. हा, आणि त्याच्यावरची उंची कोणती? पीएस. पीएस. पीएस मॅम. ठीक आहे, बरोबर आहे. पीएस. हा मॅम. म्हणजे आर RQ. क्यू आणि पीएस. आता मी काय करते माहितीये का, गुणोत्तर घेते पण सेम त्रिकोणांचं घेते, तोच त्रिकोण घेते, पण आता पाया आणि उंची मी बदलते. म्हणजे आपण कसं 2 वेगवेगळे त्रिकोण ना, आता सेम त्रिकोणांचं गुणोत्तर घेतलं तरी चालेल. मग आता काय, आता पाया बदलायचं, उंची बदलायची. आता कोणता पाया घेऊ शकता तुम्ही? एक हा PR. आर क्यू आणि पीएस उंची घेतली, दुसरा पी आर. बरोबर, पी आर पाया आणि त्याच्यावरची उंची कोणती? क्यूटी. क्यूटी. बरोबर, ठीक आहे. आता हे बघा मी काय लिहिलं हे कळलं तुम्हाला? हे काय लिहिलं कळलं? हे त्रिकोण सेमच घेतलेत पण पाया उंची वेगवेगळी घेतलेली आहे. ठीक आहे, कळलं हे काय लिहिलं? येस. हे काय हो लिहिलं मॅम. कळलं नक्की? आता इथे होणार काय माहितीये का, हे दोघांचं जे क्षेत्रफळ आहे ना, हे क्षेत्रफळ सारखं आहे कारण त्रिकोण एकच आहे. पीक्यूआर पीक्यूआर त्यांचं क्षेत्रफळ सारखंच असणार. त्रिकोण काय बदलला नाहीये ना, त्रिकोण तोच आहे. त्याने जे क्षेत्र व्यापलंय ते तर सारखंच असणार. मग कोणता पण पाया आणि उंची घ्या म्हणजे तुमचं हे कॅन्सल होतं. म्हणजे इथे एकाच एक येणार कारण पीक्यूआर पीक्यूआर आहे. कळतंय का? नाही कळलं? पीक्यूआर पीक्यूआर क्षेत्रफळ म्हटल्यानंतर ते सारखं आहे. याचा अर्थ एकाच क्षेत्रफळ पीक्यूआरचं 30 चौरस सेंटीमीटर असेल तर दुसरा पण पीक्यूआर तोच तर आहे, त्याचा पण 30 चौरस सेंटीमीटरच असणार की, बरोबर ना? मग ते सारखंच असणार. हे थोडस वेगळं ट्रिकी आहे पण थोडं समजून घ्या. आर क्यू गुणिले पीएस आणि पी आर गुणिले क्यू. ठीक आहे, तर हे जाणार, हे एकाच एक येणार. मग एकाच एक केल्यावर आपण तिरकस गुणाकार करू थोडासा.
म्हणजे हे इकडे गेल्यावर पी आर गुणिले क्यूटी होणार आणि इकडे आर क्यू गुणिले पी एस होणार. एकने गुणल्यावर आहे तसंच राहतं. मला काय मिळेल? पी आर गुणिले क्यूटी बरोबर आर क्यू गुणिले पी एस. हे कळलं? एकला गुणल्यावर आहे तेच येणार. पी आर गुणिले क्यूटी येणार, कळलं. आर क्यू गुणिले पी एस. आता याच्यामध्ये हे सगळं दिलंय बघा. पी आर 12 दिलंय, क्यूटी मला शोधायचंय त्यामुळे क्यूटी असंच ठेवायचं. हे दोन्ही 6 दिले. तुम्ही जर आकृती बघितली किंवा हे तुम्हाला दिलेलं जे डायमेन्शन्स आहेत ते बघितले तर आर क्यू 6 आहे, पी एस उंची त्याची पण 6 आहे. पी आर जो दिलाय हा 12 दिला, हा 12 गेलेला आणि क्यूटी शोधायचं. समजलं? काय नाही, हे टाका किमती. हो मॅम, समजलंय. 12 गुणिले क्यूटी, हे 12 तिकडे डायरेक्ट नेले भागिले केले तरी चालतील. हे भागिले होणार, क्यूटी इथेच राहणार. 6 गुणिले 6 भागिले 12, 6 एके 6, 6 दोणे 12, बे एके बे, बे त्रिक 6. म्हणजे क्यूटी किती येणार? 3. तर इथे गुणोत्तर नाही विचारलंय, फक्त किंमत विचारले, त्यामुळे 3 लिहायचं. इथे गुणोत्तर नाही विचारलं आपण. ठीक आहे. कळलं सर्वांना हे नक्की? येस मॅम, कळलंय. कळलं. ठीक आहे. आता चौथं एक गणित आपलं होईल. बघा, आकृती दिली बाजूला आणि त्या आकृतीमध्ये आपल्याला एक गोष्ट सांगितलंय की एपी लंब आहे, म्हणजे हा जो एपी आहे हा लंब आहे बीसी ला, म्हणजे ही उंची आपण म्हणू शकतो. एपी लंब आहे म्हणजे इथे काटकोनाचे चिन्ह मुद्दाम दिले नाही, पण इथे देताना त्यांनी लंब दिलं, याचा अर्थ तुम्ही इथे उंची ही घेऊ शकता एपी. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला दिली की या दोन समांतर रेषा एडी आणि बीसी समांतर. समांतर रेषा कळतात तुम्हाला? येस मॅम. समांतर रेषा म्हणजे काय? ज्या एकमेकांना कधीही छेदत नाही त्या. बरोबर, व्हेरी गुड. ज्या रेषा एकमेकींना कधीच छेदत नाही त्या. बघा, दोन रेषा जेव्हा समांतर असतात ना आणि ज्या असमांतर रेषा आहेत त्याच्यामुळे या दोन, समजा एल रेषा एम रेषा समांतर, तर तुम्ही या दोन रेषांमधलं लंबांतर म्हणजे लंब असलेलं सरळ वाला अंतर जर तुम्ही लंब असलेलं, लंब म्हणजे सरळ, म्हणजे हे असं याला लंबांतर म्हणतात. हे असं असतं ना ते लंबांतर, असं असतं ते लंबांतर नाही, याला लंबांतर नाही म्हणत. लंबांतर म्हणजे तुम्ही बरोबर वरून खाली असं सरळ आणलेलं अंतर जे आहे लंबांतर. हे सगळीकडे काय असणार? समांतर रेषांमध्ये सेम असेल. लंबांतर कसं असणार? मॅम. सारखं असणार. ते जर Same तुमच्या असेल. असमांतर रेषा असतील, म्हणजे ज्या एकमेकींना छेदणाऱ्या रेषा आहेत, असमांतर रेषा, म्हणजे ही अशी आहे आणि ही अशी आहे, या असमांतर रेषा, या दोघांमधलं जर लंबांतर तुम्ही बघायला गेला तर ते कसं आहे? वेगवेगळं. असमांतर. लंबांतर असमान आहे, म्हणजे वेगवेगळं आहे, है ना? तर हेच तिथे वापरायचं आहे. म्हणजे काय करायचं बघा, आता दोन त्रिकोण तुम्हाला गुणोत्तर विचारलंय, म्हणजे आपल्याला हे विचारलंय एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण बीसीडी. हा, तर आपण आपल्या नेहमीप्रमाणे त्याचा पाया प्रत्येकाचा आणि उंची शोधू. आता एबीसी बघा, त्रिकोण कुठे दिसतो? एबीसी, त्याचा पाया आणि उंची काय असणार? एबीसी. एबीसी हा त्रिकोण, याचा पाया काय घ्यायचा? बीसी. बीसी आणि उंची एपी. हे कळलं का? हे गुणोत्तर विचारलंय. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळामध्ये 2 डॉट दिले, याचा अर्थ असं गुणोत्तर घ्यायचंय. कळलं का? 2 डॉट याचा अर्थ
अंशात छेदात लिहायचं. मग ते आपल्याला जर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाहिजे तर संगत पाया आणि उंची घ्यावी लागेल. मग इथे एपी उंची आहे. ठीक आहे. आता दुसरा त्रिकोण बीसीडी दिलाय. आता बीसीडी जर बघितलं तर असं आहे. आता हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे बीसीडी? विशाल कोण त्रिकोण? विशाल कोण त्रिकोण? विशाल कोण त्रिकोण. विशाल कोणते त्याची जर मी उंची काढली ना, त्याचा पाया जर मी बीसी घेतला, पाया बीसी घेतला तर उंची कुठून काढावी लागेल? बीसी या पायावर उंची कुठून काढावी लागेल? डी मधून. उंची डी मधून. डी मधून अशी सरळ येणार. बरोबर, डी येणार. इथे मी नाव देते डीई. ठीक आहे. तर इथे मी पाया घेणार बीसी आणि उंची कोणती घेणार? डीई. डीई. बरोबर आहे. आता इथे आपल्याला हे कळतं की हे समान पायांचे त्रिकोण आहे. बरोबर आहे. बीसी बीसी कॅन्सल होते आणि मग राहणार काय? एपी एपी छेद डीई. डीई. एपी छेद डी. पण परत काय माहिती इथे एपी आणि डी बघा, एपी आणि डी दोन्ही पण दोन समांतर रेषांमधली अंतर आहेत, लंबांतर. जसं मगाशी सांगितलं या दोन रेषा समांतर आहेत आणि त्या दोन समांतर रेषांमधली दोन्ही लंबांतर आहेत, एपी आणि डी. मग ती पण कशी असणार? उंची वेगवेगळी आहे दोन्ही त्रिकोणांची, पण त्यांची लांबी सारखी आहे. एपी जर 4 असेल तर डीई पण 4 असणार, कारण दोन समांतर रेषांमधलं अंतर आहे ते. आणि दोन समांतर रेषांमधलं अंतर लंबांतर म्हणजे सरळवाला अंतर, ते तुम्ही कुठेही घ्या ते सारखंच असणार. कळलं का? त्यामुळे मग यांचं पण गुणोत्तर एकच येणार. एपी आणि डी पण सारखं लिहायचं. काय लिहायचं? एपी आणि डी या उंची असून त्या दोन समांतर रेषांमध्ये अंतर आहेत, लंबांतर आहे, त्यामुळे ते सारखी आहेत असं कारण लिहायचं असतं. त्याचं पाहिजे असेल तर पूर्ण उत्तर मी तुम्हाला लिहून देईन, कारणासहित लिहायचं असतं. ठीक आहे. कारण काय लिहायचं ते पुढच्या वेळेला सांगते. बाकी सगळ्याला कारण तुम्ही देऊ शकता किंवा जेवढं आहे तेवढं सोडवलं तरी चालेल. बाकी हे आपण नंतर तुम्हाला लिहून देईन. ठीक आहे. ओके मॅम. येस मॅम. थँक्यू मॅम. ठीक आहे. आपली वेळ संपली. थँक्यू मॅम. बाय. गुड नाईट. वेलकम. बाय मॅम. गुड नाईट मॅम. Bye, ma'am. बाय मॅम. थँक्यू. बाय. गुड नाईट.